नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल चविष्ट आणि झटपट तयार होणारी अशी पनीर मसाला भाजी. ही भाजी इतकी टेस्टी लागते की एकदा जर तुम्ही खाल्ली की पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल. शिवाय घरगुती मसाले वापरून मी भाजी बनवत आहे, त्यामुळे चवीमध्ये अजिबात फरक जाणवत नाही. फ्रेश मसाले वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हॉटेल स्टाईल पनीर मसाला बनवण्यासाठी प्रथम आपण ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घालूया. 200 ग्रॅम पनीर घेतले आहे, त्यासाठी मोठा उभा चिरलेला मी कांदा एक घेतला आहे. त्याचबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले. लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले इथे मी घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच सतत ढवळून कांदा एकसारखा करून घेतल्यावर 1 चमचाभर तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता कांदा अशा प्रकारे सतत ढवळून अगदी व्यवस्थितपणे गुलाबी होईस्तोवर भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे. अशा प्रकारे कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच आपण 3 ते 4 इथे काजूचे तुकडे घेतले आहेत. त्याचबरोबर 1 छोटा चमचा आपण इथे मगज बी घेतले आहे. तुम्ही फक्त काजू घेऊ शकता किंवा फक्त मगज बी इथे घेऊ शकता, पण प्रमाण थोडेसे कमी जास्तही करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर लगेचच साधारणतः 2 मिनिटांनंतर आपण एक मोठा पिकलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो इथे पिकलेलाच घ्यायचा आहे, अजिबात आंबट टोमॅटो घ्यायचा नाही, त्यामुळे ग्रेव्हीची चव बिघडण्याची शक्यता असते. आता टोमॅटो आपण ह्या कांद्याबरोबर साधारणतः 2 ते 3 मिनिटे सतत ढवळून एकजीव करून घेऊया, म्हणजेच शिजवून घेऊया. नंतर जेव्हा आपण ग्रेव्हीचे हे साहित्य वाटून घेणार आहोत, तेव्हा नंतर तेलामध्ये जेव्हा वाटण आपण परतून घेतो तेव्हा जास्त परतायला वेळ लागत नाही. इथे आपण वाटण व्यवस्थितपणे भाजून घेतल्यामुळे अगदी लवकरच हा झटपट पनीर मसाला तयार होतो. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता अगदी ग्रेव्हीचे साहित्य व्यवस्थितपणे मी भाजून घेतले आहे. आता गॅस बंद करूया आणि हे पॅन आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजेच थोडासा कोमट करून घेऊया. तोवर इथे 200 ग्रॅम मी पनीर घेतले आहे, त्याचे अशा प्रकारे काप करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर जसे तुम्हाला क्यूब हवे आहेत त्याप्रमाणे करून घेऊ शकता. इथे मी उभे अशा प्रकारे आपण पनीरचे काप करून घेत आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे करून घेऊ शकता. आता पनीर अशा प्रकारे कापून घेतल्यावर लगेचच ते आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर इथे मी नॉनस्टिक पॅन ठेवला आहे. नॉनस्टिक पॅनचाच इथे वापर करायचा आहे. त्यावर आपण 1 चमचाभर तेल घालूया आणि अशा प्रकारे व्यवस्थितपणे तव्याला लावून घेऊया. त्यानंतर अशा प्रकारे क्यूब आपण जे पनीरचे करून घेतले आहेत ते व्यवस्थितपणे तेलात भाजून घेऊया. गॅस इथे लो टू मिडियम करत सतत ढवळून हलक्या हाताने पनीरचे क्यूब भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हलक्या हाताने पनीर नॉनस्टिक पॅनवरती लावून घेतले आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून एक बाजू थोडीशी सेट करून घेतल्यावर दोन्ही बाजूनी अगदी एक समान रंगावर हे पनीरचे क्यूब भाजून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे आपण पनीर भाजून घेतले आहे. आता गॅस आपण लो करून व्यवस्थितपणे हे पनीरचे क्यूब एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर जे आपण ग्रेव्हीचे साहित्य भाजून घेतले आहे ते थंड झाले आहे, म्हणजेच थोडेसे कोमट झाले आहे. ते आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. प्रथम पल्स मोडमध्ये थोडेसे फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्हाला ग्रेव्ही अगदी स्मूथ टेक्स्चर यावे यासाठी अगदी व्यवस्थितपणे हे मिश्रण फिरवून घ्यायचे आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट आपण पनीर मसाल्यासाठीची ग्रेव्ही तयार करून घेतली आहे. लगेचच आपण पनीर मसाला बनवायला घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर मी जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. कढई जाड बुडाचीच असावी. कढई गरम करून घेतल्यावर 1
मोठा चमचा तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी फक्त तेलाचा वापर करत आहे. तुम्ही बटर 1 चमचावर घातली तरी चालेल. आता तेल गरम करून घेतल्यावर लगेचच आपण पाव चमचा जिरे घालूया. जिरे तडतडून घेतल्यावर गॅस इथे बंद करायचा आहे. आता ग्रेव्ही आपण मिक्सरमधून व्यवस्थितपणे अगदी फिरवून घेतली आहे. ती आता ह्या स्टेजमध्ये तेलामध्ये ओतूया आणि अशा प्रकारे तेलात ओतून घेतल्यावर लगेचच अगदी हलक्या हाताने ही ग्रेव्ही तेलामध्ये परतून घेऊया. तेलात परतून घेत असताना गॅस इथे मंदच ठेवायचा आहे, नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता ग्रेव्ही व्यवस्थित तेलात मी परतून घेतली आहे आणि रंगही ग्रेव्हीला सुरेख असा आला आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर, हॉटेल स्टाईल. लगेचच त्यामध्ये पावडर मसाले घालूया. त्यामध्ये पाव चमचा हळद, त्याचबरोबर इथे 1 मोठा चमचा धनेपूड, मोठा चमचा होममेड म्हणजेच घरगुती मसाला इथे मी वापरला आहे. त्याचबरोबर चिमूटभर इथे गरम मसाला वापरला आहे. घरगुती मसाल्याच्या व्हिडिओची लिंक आणि गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता आपण पावडर मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले आहेत. आता ते व्यवस्थितपणे शिजावेत यासाठी कढईवर मी झाकण ठेवत आहे आणि गॅस बंद करून हे मसाले व्यवस्थितपणे त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर शिजवून घेत आहे. 2 मिनिटानंतर पाहू शकता ग्रेव्ही व्यवस्थित शिजली आहे. रंगही अगदी परफेक्ट असा हॉटेल स्टाईल ग्रेव्हीला आला आहे. अशा प्रकारे ग्रेव्ही व्यवस्थितपणे शिजवून घेतल्यावर लगेचच चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल पनीर मसाल्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करून घेतली आहे. आता ग्रेव्ही शिजवून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जे आपण पनीर व्यवस्थितपणे तळून घेतली आहे ती थोडीशी कोमट असतानाच त्यामध्ये घालूया आणि ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे पाहू शकता अगदी सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव झाले आहेत. आता आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया. तुम्हाला जितपत ग्रेव्ही पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता पाणी ओतल्यावर लगेचच व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. गरम पाण्याचाच इथे वापर मी केला आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ग्रेव्ही व्यवस्थितपणे साधारणतः 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊया. म्हणजे त्यातील पाण्याचा अंशही थोडासा कमी होईल आणि परफेक्ट धाबा स्टाईल ही भाजी तयार होईल. इथे मी 1 चमचाभर कसुरी मेथी घातली आहे, त्यामुळे परफेक्ट धाबा स्टाईल चव या भाजीला येते. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि परफेक्ट अगदी रंग सुरेख असा ग्रेव्हीला आला आहे. तेही कोणतीही आर्टिफिशियल कलर न वापरता. लगेचच आपण दुधावरची मलाई त्यामध्ये घालूया. इथे मी मलाई व्यवस्थितपणे फेटून घेतली आहे. मलाई जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा फ्रेश क्रीम असते तेही इथे वापरू शकता. आता पुन्हा आपण व्यवस्थितपणे भाजी एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे भाजी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच वरून आपण थोडीशी कोथिंबीर त्यावर पेरूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोथिंबीरीचा वापर करू शकता. पुन्हा भाजी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि गॅस बंद करून आपण वरती थोडासा चिमूटभर अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल ही भाजी चविष्ट अशी व्हावी यासाठी चिमूटभर इथे गरम मसाला वापरत आहे. नाही आवडला तर तुम्ही स्किप करू शकता. अशा प्रकारे तयार झाली पनीर मसाला भाजी. आता ती बाजूला ठेवूया आणि त्याचबरोबर इथे मी पराठा बनवून घेत आहे. त्यासाठी इथे मी अगदी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ वापरत आहे. गव्हाचा पराठा बनवत आहे आणि तोही चौकोनी आकारात स्क्वेअर शेपमध्ये बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोलाकार जसा तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे पराठा बनवू शकता. फुलकेही याबरोबर चांगले लागतात. शिवाय याबरोबर जिरा राईसही फार छान लागतो. ग्रेव्ही जशी तुमची पातळसर किंवा घट्टसर आहे त्याप्रमाणे पराठा किंवा राईसबरोबर ही भाजी खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. पाहू शकता पराठा मी व्यवस्थितपणे लाटून घेतला आहे. आता तो आपण पॅनवर घालून व्यवस्थितपणे भाजून घेऊया.
अशा प्रकारे एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर पलटून दोन्ही बाजूने अगदी खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पराठे मी सर्व बनवून घेत आहे. अधूनमधून थोडेसे तूपही लावायचे आहे. मी तुपाचा वापर करत आहे, तुम्ही बटरचाही वापर करू शकता. आता अशा प्रकारे पाहू शकता परफेक्ट असा आपण पराठा तयार करून घेतला आहे. लगेचच गरमागरम आपण पनीर मसाला जो तयार करून घेतला आहे तो आणि त्याचबरोबर हा जो आपण स्क्वेअर आकाराचा पराठा तयार करून घेतला आहे, गरमागरम पराठे आणि पनीर मसाला सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पनीर मसाला. त्याबरोबर गव्हाच्या पिठाचे पराठे अगदी उत्तम पर्याय आहे. कधीकधी संपूर्ण जेवण बनवायचा कंटाळा येतो आणि हॉटेलसारखी चविष्ट खायची इच्छा होते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी घरगुती साहित्यात घरगुती मसाले वापरून पनीर मसाला त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचे पराठे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.